राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी। 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 राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज की, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय। ईश्वर भगवान की। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्द्यवाणि विनायको। जन्मादस्य त्वन्वयाजितरते चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्योरुद्यवरुदित्यत्र कृतभिः शुश्रूषभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रीति तन्मयतया तरो विनिदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरक्षां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांचे मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या।
शरण शरण एकनाथा पायी नाथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता अहमेवा समेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्चादहं यजेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु यथा तथा वृत्तेषु यत् प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् आदि यतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासो मनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। शमदमाचे निजवळी जिंतिले मन पवनाचे उल्लाळे इंद्रियाचे पार पाडे तेने तपोबळे आक्रमिले मन अमन पाहु आदरिले तव ते चंचलत्व विसरले चित्त विषय चित्ते मुकले चित्ती चिंतले चैतन्य पै ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चतुश्लोकी भागवताची ही प्रवचनाची सेवा चिंतन सेवा आणि पवित्र अशा वातावरणामध्ये मंगलमय काळ हा मंगलमूर्तीच्या उपासनेचा वेद कालापासून पुराण कालापासून उपनिषद कालापासून श्री गणेशाची उपासना मागील काही दशकांच्या पूर्वीपासून राष्ट्रीय पुढारी राजकीय नेत्यांच्या माध्यमातून विशेषतः लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून या 7 दिवसाच्या वैदिक काळाच्या उपासनेला उत्सवाचंच प्राप्त झालेलं स्वरूप आणि ही मूलतः असणारी गणपती बाप्पांची उपासना हा गणपती बाप्पांच्या मंगलमूर्तीच्या उपासनेचा हा काळ आणि त्यामध्ये त्यातल्या त्यात पुन्हा श्रीमद भागवताच्या उपासनेचा काळ आणि त्यामध्येच आपली ही नित्याची चातुर्मास्याच्या निमित्तानं चालत असणारी चातुर्मास्याची सेवा चतुश्लोकी भागवताच्या चिंतनाची सेवा यामध्ये ब्रह्मदेवाने एकाग्र चित्त करून तपसाधनला सुरुवात केली की दिव्य सहस्राब्ध म्हणजे दिव्य 1000 वर्षापर्यंतच्या तपश्चर्येला ब्रह्मदेवाने आपल्या मनाला आवरून तपश्चर्या करण्याचा निश्चय केला नाही तर प्रत्यक्ष तपाला बसलेत आणि तपाचं करून त्या कमलासनावर तप करण्यासाठी बसलेले असताना काल आपण विचार केला की नवल त्याचे धारिष्ट्याची थोरी नाना इंद्रिय विकारी परी झाला अविकारी निजनिष्ठ ब्रह्मदेवाचं तप म्हणजे ब्रह्मदेवाची धैर्यता जी आहे ती फार मोठी धैर्यता आहे. आपण जर जगतामध्ये विचार केला तर 3 प्रकारचं धैर्य आपल्याला पाहायला सापडतं. भगवद्गीतेमध्ये त्याचा विचार भगवंताने केलाय. ज्याला संस्कृत भाषेमध्ये धृती म्हणतात, धारणा शक्ती धैर्य ज्याला म्हणतात ते धैर्य, तो धीर,
साधना कालामध्ये साधकाच्या जीवनात अत्यंत आवश्यकता आहे. संतांच्याकडे तो मूर्तिमंत असतो. मारुतीरायांचं वर्णन करत असताना तुकोबरा करता शूर आणि धीर स्वामी कार्या पैसा जर नात मारुतीरायांकडं ते धैर्य धीरता होती. तुका म्हणे वीर या वीर संत धीर समुद्र. समुद्रासारखी धैर्य धीरता संत सत्पुरुषांकडे असते, महात्म्यांकडे असते, वैष्णवांकडे असते. परंतु साधना कालामध्ये संतत्व प्राप्त करून घेण्याकरता साधनाला त्या धैर्याची अत्यंत आवश्यकता येते. आणि साधकाच्या जीवनात हे धैर्य टिकून ठेवणं म्हणजे वस्तऱ्यावरच्या धारेवरून चालण्यासारखं आहे. आता वस्तरे बंद झाले, आता ब्लेड आले. त्या ब्लेडच्या धारेवरून चालणं जसं जड जातं, जसं कठीण आहे. शूरस्य धाऱ्या निषिधित या उपनिषदात सांगितलं. त्या सूर्याच्या धारेवरून वस्त्र्याच्या धारेवरून चालणं, ब्लेडच्या पानावरून प्रवास करणं, अनवाणी पायानं चप्पल जोडा घालू नये आबा. नुसत्या अनवाणी पायानं त्या याच्यावरून ब्लेडच्या पानावरून धारेवरून धारदार शस्त्रावरून चालणं जसं दुरस्त दुरापास्त आहे, त्याप्रमाणेच परमार्थ करत असताना, इंद्रियाचं दमन करत असताना, मनोनिग्रह करत असताना साधकाच्या जीवनामध्ये हे इंद्रिय आपल्या विषयाकडे धावत असताना मनुष्याला घाबरवतात. त्यावेळेस त्याला त्यांचं मनोबल खचून न जाता इंद्रियांना आवरण्याकरता, मनोबल टिकून ठेवण्याकरता जे धैर्य लागतं, ते धैर्य संसारिक जीवाच्या पंचविषयाने च्या ओढीने बरबटलेल्या जीवाच्या अंतकरणात त्या धैर्याचे फार मोठी उणीव सापडते. असलंच तर गीतेच्या भाषेत रजोगुणी धैर्य सापडेल किंवा तमोगुणी सापडेल. शुद्ध सात्विक धैर्य जे आहे ते सात्विक धैर्य परमार्थात अतिशय उपयुक्त आहे. आणि त्या सात्विकामध्ये शुद्ध सात्विकतेचं जे धैर्य आहे ते धैर्य अतिशय कठीण आहे. आणि ते शुद्ध सात्विक धैर्याचा जर विचार केला तर आपण जर पाहिलं तर रसनेंद्रियाची बांधिले सर्वेचे सर्व रसनेंद्रियामध्येच गळून गेलेले आहे. जिभेचे चोचले पुरवणारे सर्वच आहे. काय जिभेच्या याच्यामध्ये जीभ म्हणेल त्याप्रमाणे जे मागेल त्या तिच्याकरता हे करणारे. परंतु साधकाच्या जीवनामध्ये रसनेला एवढं महत्त्व द्यावं लागत नाही. आणि जर धैर्य देत असेल तर त्याच्या जीवनामध्ये साधक अवस्था प्राप्त होणं फार मोठी कठीण आहे. आणि म्हणून ते धैर्य, ती सात्विकता काल आपण विस्ताराने त्याचा विचार केला कालच्या चिंतनामध्ये, की जो रसनेंद्रिय आणि शेषणाला आवरून साधना करतो ते किंवा तिथं आवरण विद्याधारण धृती नवीन महाराज होता, याला धृती म्हणायला तयार नाही. आता या धृतीच्या ब्रणे या अशा धैर्याच्या माध्यमातून त्याने काय ब्रह्मदेवांनी काय केलंय त्या तपाला, तर अशा धैर्यातून तप सुरुवात केलेला आहे. नाना इंद्रिय विकारी परी झाला अविकारी निजनिष्ठा. अविकारी इंद्रिय असले तरीही सुद्धा त्यांना अविकारी केलं, निर्विकार करून टाकलं. त्यांच्यातून विषयापासून त्यांची ताटातूट करण्याकरता प्रयत्न केला. आणि त्याकरता ते धैर्य टिकून ठेवण्यासाठी त्या इंद्रियांना ताब्यात आणण्याकरता या विशेषता या दोघांचे याच्यावर हे धैर्य टिकून ठेवण्याकरता, इंद्रिय निर्विकार करण्याकरता, अविकार करण्याकरता ते निष्ठा टिकून ठेवून ब्रह्मदेवाने टिकवण्यासाठी काय केलं? शमदमातेनी निज बळे निज मिळे जिंतिले मन पवनाचे उल्हाळे इंद्रियांचे अपार पाळे तेने तपोबळे आक्रमिले. त्या तपाला त्याने आक्रमिले म्हणजे त्याला सुरुवात केली कशा प्रकारे, कशा माध्यमातून? इंद्रिय विकारी जरी असली तरी त्यांना निर्विकार करण्याकरता साधन कुठलं वापरलं? पहिल्यांदा इंद्रिय आणि मन जे विकारी आहेत, महाबळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महामळे मन, मळाने आपल्याला मल विक्षेप आवरण, ही जी चित्ता अंतकरणातले विक्षेप आहे त्याच्यामध्ये मल हा दोष अंतकरणाच्या मनाच्या ठिकाणी असतो. आणि तो मल विक्षेप, तो मल घालवण्याकरता आणि त्या इंद्रियांना अविकारी बनवण्याकरता शस्त्र जर कुठलं वापरलं असेल, साधन जर कुठलं वापरलं असेल तर शमदमाचे निज मिळे
शमदमाचा विचार केला, शमदम सांगितलं. आणि ते शमदम काय आहे तर त्या शमदमाचा विचार करत असताना नाथ महाराजांनी सांगितलं, बुद्धी जी विवेकवंती असार सांडोनी सार धरिती, तेने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरोणी. क्षमाचा विचार नाथ महाराज सांगतात, बुद्धी जे विवेकवंती असार सांडोणी सार धरिती. जी बुद्धी आहे विवेकवान, विवेकाने संपन्न झालेली बुद्धी जी आहे त्या बुद्धी काय करते, विवेकवंत होऊन असार सांडोणी सार धरिती. असार जे आहे, खोटं जे आहेत, मिथ्य जे आहेत, त्या खोट्याचा मिथ्याचा त्याग करून साररूप सत्य जे आहे त्या सत्याचा स्वीकार करून तिने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरोणे. त्या बुद्धीने विवेकाच्या माध्यमात त्या विवेकामध्ये सत्याच्या ठिकाणी त्या मनाच्या ज्या सर्व वृत्ती आहेत, संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे, त्या सर्वच्या सर्व विवेकाने काय केल्या, आवरणे म्हणजेच श्रम आहे. आणि एवढ्या करताच त्या वृत्ती समवेत आपण बुद्धी परमात्मे मिळे अजान, ते सागरासी लवन जे आलिंगन भावार्थे. त्या ज्या वृत्ती मनाच्या वृत्ती आहे त्या स्मृती समवेत आपण बुद्धी परमात्मे मिळे जाण. ह्या संकल्प विकल्पात्मक ज्या बुद्धी आहेत ह्या सर्वच्या सर्व परमात्म्याविषयीच विवेकाने लाव केलेल्या आहेत. मनाने जो संकल्प वाहने आहे तो का म्हणे, तो विवेकाने जो संकल्प मनाने संकल्प व्हायचा आहे, संकल्प तो नाही तुझ्या महाराजा विनतो. जो संकल्प जो आहे तो परमात्म्याशिवाय करायचा नाही आणि बुद्धीचा निश्चय परमात्म्याशिवाय करायचा नाही, तरी बुद्धीचं वैभव जे आहे ते परमात्माच आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळसी जी. बुद्धी परमात्मा जे अवधी, सद्बुद्धीला परमात्माच जिचा अंग शेवट आहे, परमात्माच जिथं म्हणजे ध्येय आहे, तर परमात्म्याशिवाय तिचं वैभव नाही, तीच सद्बुद्धी आहे. आता अशी सद्बुद्धी प्राप्त होणे आणि देवी त्या वृत्ती समवेत आपण बुद्धी परमात्मे मिळे जाण. ती वृत्ती संकल्प परमात्म्याचे माझेने अनुसंधाने देख. 9वा अध्याय मध्याची चोख या नाव. ज्ञानोबा म्हणतात की हे मन जे आहे परमनाचा संकल्प बुद्धीचा निश्चय जो आहे परमात्म्याच्या मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. मन परमात्म्या स्वरूपामध्ये स्थिर करणे हा जो निश्चय करणे आहे, मनाचे मनपण केले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन राम झालं, मनाची वृत्ती थांबवली, कुठं दाखवलं लावली मनाची वृत्ती, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मनाला सांगायचं कुठं, मना इकडं तिकडं जाऊन काय करतो बाबा, इकडं तिकडं भटकून काही उपयोग नाही. एका कवीने फार मोठं बहार केलं, परंतु आता योग असा आला, हे आपले अर्ध्या तासाचे प्रवचन आले, पूर्ण चिंतन आपल्याला करता येत नाही. आणि मनाच्या चंचलतेचा विचार आपण पाहिलं त्या तर असे मनाची चांचल्य जे आहे ते त्याला स्थिर करण्याकरता ज्या मनाला सांगतात तो कोबरा म्हणतात, काय काय करीतो मना परिणायिके नारायणा, करू त्याची करू नये त्याची करी विवंचना, निवपतना आदरिले. बाबा काय काय करणार आहेस, कुठं कुठं हे करणार आहे, नुसतं पतनाच्या मार्गाने तू आम्हाला चालवलेला आहे. म्हणून मना एक विनंती आहे, आता दुसरीकडं कुठं जाऊ नको. पाहायचं असेल जायचं असेल तर संतांच्या परमात्म्याकडं जा, दुसरीकडं कुठं जाऊ नको. अशी मनाची जी वृत्ती आहे ती मनाची वृत्ती परमात्मे मिळे. आणि बुद्धीची वृत्तीचे चिंतन मनाने मनन करायचं परमात्म्याचं, बुद्धीने चिंतन करायचं, बुद्धीने निश्चय करायचा तो परमात्म्याचा. कसं आणि एकदा का मन आणि बुद्धी परमात्म्यात विलीन झाली की एकरूपता झाली.
परमात्म्याच्या अनुसंधान ठेवून परमात्म्याचा संकल्प वाहून जर आपण मनाची वृत्ती संकल्प परमात्म्याचा वाहून तुका म्हणे हेची संकल्प वाहने परमात्म्याचा हाच संकल्प आपण वाहत राहणे परमात्मा भक्ती करण्याविषयीचा हाच संकल्प मनामध्ये वाहत राहणे आणि या संकल्पातून काय होतं नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. एकानं काय केलं महाजन बुवा एकानं किलोभर मीठ घेतलं या बारीक पुड्यातलं नाही खळे असणारे ते खळ्याचं असल्यानं मीठ जे आहेत ते 1 किलोभर मीठ घेतलं आणि समुद्राच्या काठावर गेला आणि टाकून दिलं जा म्हणे. कुठं समुद्रात टाकलं. काय झालं एकानं सांगितलं काय महाराजा अरे मीठ आहे ते मिठाचं किती काम पडतं आणि तू समुद्रात टाकलं काढ निघे. काय झालं म्हणजे अरे समुद्र रूपच झालं ना. समुद्रामध्ये मीठ पडलं म्हणजे किती वेळाने लगेच पाणी त्याचं समुद्र रूप होऊन जातं. एक रूप जसं मीठ पाण्यामध्ये पडल्याबरोबर त्याचं पाणी होऊन जातं त्याप्रमाणे नाथ महाराज म्हणतात आठवत असेल तर सांगा पहिल्याच याच्यामध्ये कडवं आहे पहिल्याच मालिकेमध्ये कडवं आहे आठवत असलं तर सांगा. मी ओवी सांगतो नाथ महाराजांची. नाथ महाराज म्हणतात की समुद्रामध्ये हे पाणी पडलं म्हणजे मीठ पडलं म्हणजे त्याचं काय होतं जेवी सागरासी लवण आलिंगन दे भावारथे. मिठाने लवण म्हणजे मीठ त्या मिठाने समुद्रालाच आलिंगन दिलं. काय झालं असं समुद्रातूनच तयार झालेलं मीठ बाजूला काढलं. 8 दिवस झाले अशा पोतळ्या ठेवलेल्या होत्या. त्या मिठाला काय वाटलं आपण कधीपासून आता आपल्या मूळ स्वरूपाला भेटलो नाही आता समुद्राला आलिंगन द्यावं. त्याने आलिंगन द्यायला मीठ समुद्राला आलिंगन द्यायला गेलं. काय झालं लवण मिळे तुका म्हणे जेडे ते जळात म्हणजे ज्ञानोबारांनी दृष्टांत केला सांगितला. एकाने हत्तीन केली. आता ही गणपती आहे केली या अशी कोरोनाच्यानं सर्व डेकोरेशन कमी झाले. या महालक्ष्मीला गणपतीला दुर्गादेवीच्या वेळेस उत्सवामध्ये डेकोरेशन तयार करतात. एका मंडळाने मोठी अंशी म्हणजे 1.5 क्विंटल मिठाची एक हत्तीन तयार केली. 1.5 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली आणि ती हत्ती तयार डेकोरेशन म्हणून रंगरंगोटी अशी हुबेहूब जशी हत्तीन दिसायची. हत्तीचा ओरिजिनल हत्ती खराखुरा हत्ती आणून उभं केला असं वाटत होतं. आता 10 दिवस झाले की मग पुन्हा काय पुढच्या वर्षी 1 वर्षभर झालं आणि दुसऱ्या वर्षी त्या मंडळाने तेच हत्ती आपले डेकोरेशनमध्ये ठेवण्यासाठी पाहिली पण वर्षभर कोणी पाहिलंच नाही. धूळ बसली. मग एकाने काय म्हटलं अरे हे किती धूळ बसलेली आहे हिला धुवून आणा. कोणाला त्या हत्तीनीला आणि ती हत्ती नेलीनं धुवायला. त्याच्यासाठी हमाम लक्स रिलील मोती साबण सर्व साबणं नेले धुवायला आणि नुसती साबण कुठं धुवायची इकडं तिकडं नाही हिंदी महासागरात नेली धुवायला आणि तिथं उभी केली आणि अशी स्वच्छ धुवून बाहेर काढली काय नाही ते समुद्रात गेली. ते हत्तीन जरी असली तरी ते समुद्र रूप होऊन गेली. ओव्या पाठ आहे मला पुढे जायचं आहे. नाथ महाराज म्हणतात की ते मीठ जसं पाण्यात टाकल्याबरोबर सागर रूप होऊन जातं त्याप्रमाणे मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय परमात्मा रूपामध्ये करणे याचं नाव आहे शम. याला शम म्हणतात. नाथ महाराज म्हणतात समुद्री मिळता लवण समुद्राची होय आपण देवी आत्मनिश्चय बुद्धिपूर्ण चैतन्य घन स्वयी होई. की बुद्धी आत्मनिश्चय केला म्हणजे ते जे बुद्धी ते चित्त ते मनरूप होते. मनाचे मनपण जाय मनाचं मनपण निघून जातं आणि मनपण जाऊन मनपण जाऊन त्याला परमात्मा रूपता नारायणता प्राप्त होते. तेवी चित्ताचे चैतन्य झाले यातायात निमाले गणानंद जे परमात्म रूप होऊन जातं. मी सुरुवातीला म्हणून गेलो प्रमाण मन हे राम झाले. मन परमात्म्यामध्ये ते मिळून जातं म्हणजे निश्चय स्वय चैतन्य स्वय होय. ऐसा बुद्धीचा उपरम हा विषय कशासाठी चालू आहे. ऐसा बुद्धीचा उपरम
त्या ते म्हणजे गाशम करावया दम तोही अनुक्रम अवधारी. म्हणजे बुद्धीचा उपरम होणे म्हणजेच त्याला शम म्हणतात. आणि अशा प्रकारची शमाची व्याख्या नाथ महाराजांनी सांगितली 19व्या अध्यायात. पुन्हा नाथ महाराजांनी एका ठिकाणी शमाची व्याख्या सांगितली, तशी बऱ्याच ठिकाणी सांगितली, परंतु आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. शमाचा विचार सांगत असताना नाथ महाराजांनी 25व्या अध्यायामध्ये एकनाथी भागवतामध्ये पुन्हा शमाचा विचार सांगितला. आपुली जे चित्तवृत्ती सांडोनी बाह्य स्फूर्ती अखंड राखणे आत्मस्थिती शम निश्चितिया नाव. शम कशाला म्हणतात याचा विचार सांगतात. आपुली जी चित्तवृत्ती सांडोनी बाह्य स्फूर्ती अखंड राखणे आत्मस्थिती शम निश्चिती या नाव. म्हणजे आपल्या चित्ताची जी वृत्ती आहे ती बहिरंग न होऊ देता पंचपदार्थ विषयाला आणि पंचभूतात्मक पदार्थाशी न लगडता आत्मबुद्धी आत्म्यामध्येच स्थिर करणं, ती वृत्ती म्हणजे अंतर्मुख होणं. वास्तविक इंद्रियाचा विचार सांगितलेला आहे. उपनिषदामध्ये वर्णन आहे. परांच खाणी वेतृण स्वयंभू असा विचार विस्ताराचा विचार आहे. आपली वेळ झाली होत आहे. आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे. सर्व इंद्रियांची धाव जी आहे ना हे बाहेर आहे. तुम्ही पहा एकाही इंद्रियाचं हे नाही. कारण हे आता हे स्पीकर लावले ना, या स्पीकरचं काय असते माहिती आहे काय, जिथं माईक आहे तिकडं तोंड चालत नाही त्याचं. हे सर्व स्पीकरचे तोंड उघडे आहे, बाहेरच आहे. त्याचा आवाज कुठं जाते, बाहेर. बऱ्याच मंदिरामध्ये असा अनुभव येतो का हो आवाज येत नाही. महाराज मंदिरात येत नाही, बाहेरच्या लोकांना येतो. अरे ज्यांना ऐकायची इच्छाच नाही त्यांना काय उपयोग आहे त्याचा, त्यांच्यासाठी लावून काय करता. आपल्या करता एवढ्यामध्ये आवाजाला पुष्कळ झाला. या भोंग्यांचा आवाज जसा बाहेर येतो कर्णांचा, तसं ही इंद्रिय आहेत ना, यांचे सर्वांचे तोंड आतमध्ये कोणाच इंद्रियाचं नाही. डोळे समोर, कान तोंड पुढे, सर्वच इंद्रियाची जे तोंड आहेत हे बाहेर आहे आणि त्यांची धाव सर्वी बहिर्मुखच आहे. उदाहरणार्थ गाडी उताराकडे लावून ठेवली, हो, तो उताराकडे लावल्यानंतर तिचा ऊट काढला किंवा स्टार्ट केली तर कोणीकडे धावणार आहे, ते सरकन उताराकडे सरकन निघून जाणार आहे. चालू केलं याच्यानंतर पण तसे, परंतु तिला वर पाणी आहे, खालारा धावे पाणी, उताराकडे जातं, परंतु तिला त्या पाण्याला उताराकडे नेऊन उपयोग नाही. आपल्याला 3ऱ्या मजल्यावर काम आहे आणि का पाणी खाली पडतंय. मग याच्यासाठी काय करावं लागेल, 3ऱ्या मजल्यावर पाणी न्यायचं. जाणार नाही काय, जाईल. त्याला काय खालून काय लागेल, हवेचा दाब. आजच्या काळात त्याला प्रेशर म्हणतात. तो प्रेशर द्यावा लागेल एखाद्या मोटरने. तसं या इंद्रियांची ओढ सर्वीच विषयाकडे गेलेली आहे आणि विषयाकडे असताना त्याला त्या बाह्यरंगामध्ये न अटकता, बाह्यस्फूर्ती त्यांच्यामध्ये न येऊ देता अखंड राखणे आत्मस्थिती, आत्म्यामध्येच त्याची स्थिती राखणं, आत्म्यालाच चित्रवृत्ती जडवून ठेवणं. नाथ महाराज म्हणतात या नाम निश्चय शम या निश्चिती या नाव, याला शम म्हणतात. म्हणजे इंद्रिय, थोडक्यात एका वाक्यात इंद्रियांची विषयाकडची धाव थांबवणं, इंद्रियांना विषयाकडून आवरणं आणि परमात्म स्वरूपामध्ये लावणं. चित्ताला, मनाला, याला काय म्हणतात, या चित्ताला चित्त आणि मन यांना परमात्म्याकडे लावणं म्हणजेच शम आहे. आणि इंद्रियांना विषयाकडून आवरणं याचं नाव दम आहे. आता दमाची व्याख्या नाथ महाराज सांगतात. म्हणजे जवळ शम आणि दम हे एकत्रच येतात. कारण मनाला विषयाचा जर भोग घ्यायचा असेल तर त्याला स्वतंत्र भोग घेता येत नाही. इंद्रियाच्या माध्यमातूनच त्याला विषयाचा भोग घेता येतो. त्याला इच्छा झाली आता कढी खायची, पण त्याला कढी खाण्यासाठी तोंड पाहिजे, जिव्हा असल्याशिवाय कढी खाता येणार नाही. तसं इंद्रियांना आवरण्याकरता मनावर जसा मनाला आवरत असताना मनाची इच्छा वृत्ती जी आहे ती वृत्ती आवरून इंद्रियांना सुद्धा बंधन नाही, खायची नाही म्हणजे नाही, तसं इंद्रियांना बंधन आणणे त्याचं नाव काय आहे, दम आहे.
क्षमा करता दमाची अत्यंत आवश्यकता आहे, म्हणून तो दरवाजाच बंद केला. घराला 2 दरवाजे असतात, काही काही घरांना 2 दरवाजे असतात की नाही, मुख्य दरवाजा आणि मधला दरवाजा. मधला दरवाजा एखाद्या वेळेस नाही लावला तर चालेल, पण बाहेरचा रस्त्यावरचा दरवाजा लावावाच लागतो. तसे इंद्रिय विषय सेवनाकरता बाहेरचा दरवाजा आहे, हा दरवाजा बंद केला म्हणजे मनाचा आतला दरवाजा बंद व्हायला वेळ करायला वेळ लागत नाही. म्हणून हा इंद्रियांचा दरवाजा पहिल्यांदा आपल्याला क्षमाने दमाने बंद करावा लागतो. तो दम म्हणजे काय याचा विचार नाथ महाराज सांगतात. कारण या मनाला आपण काय म्हणतो, या मनाला आवरणे म्हणजे दुर्मन, शत्रूचे जे दुर्मन तो दमूयवे येथे जाण, करावे इंद्रिय दमन तेही लक्षण अवधारी. आता त्या इंद्रियांचं दमन कशा प्रकारे करावं, शत्रूचे जे दुर्मन तो दमू येथे नव्हे जाण. नाथ महाराज म्हणतात शत्रूंवर विजय मिळवणं याला खरा दम म्हणत नाही. करावे इंद्रिय दमन, इंद्रियाचं दमन करणं यालाच जय म्हणतात. जो जगत जेता सिकंदर सारं जग जिंकलं पण इंद्रियांना नाही जिंकू शकला, म्हणून तो जगत जेता जरी असला तरी इंद्रजित सुद्धा संपला, इंद्रिय जीत तो समजला गेला नाही. म्हणून ते इंद्रियाचे दमन तेही लक्षण अवधारी. नाथ महाराज म्हणतात काय लक्षण आहे दमाचं, जेने असाह्य होती क्षमासी, त्या युक्ती राखणे इंद्रियासी, विधी वेगळे नेती भोगासी, आवरी अहर्निशी वैरागी. नाथ महाराज म्हणतात की इंद्रिय जेणे सहाय्य होती क्षमासी, ज्याने क्षमाला म्हणजे मन आवरण्याकरता जे सहाय्य होणार आहे त्याला मुक्त म्हणतात. त्या युक्ती राखणे इंद्रियासी, मनाची वृत्ती आवरता येईल ते आवरण्यासाठी ज्याला सहकारी होतात त्या युक्ती राखणे इंद्रियासी, म्हणजे इंद्रियांच्या वृत्ती इंद्रियांना बाहेर विषयापर्यंत जाऊ न देणे अशा प्रकारची युक्ती. विधी वेगळे नेदी भोगासी, म्हणजे विधी जो आहे नियम जो आहे त्या नियमाप्रमाणेच नेदी भोगासी, त्या भोगालाच भोग इंद्रियांचा संयोग होऊ द्यायचा नाही, विषय आणि इंद्रिय यांचा संयोग होऊ द्यायचा नाही. यापरी अहर्निशी वैराग्ये, याप्रमाणे वैराग्ययुक्त अंतकरणाने इंद्रियाची विषयाची ताटाटूट करणे याला काय म्हणतात. ऐसे इंद्रियाचे निग्रहण त्या नाव दम जाण, असे इंद्रियाचं निग्रहण करणे, इंद्रियाची ताटाटूट करणे, इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियाला आवरणे याला दम म्हणतात. नाथ महाराजांनी पुन्हा सांगितलं बाह्य इंद्रियांची चडफड, क्षमेसी करावा गलगोळ जोड, निग्रहणे विषय चाड, दमाचे कोड या नाव. दम त्याला म्हणतात. बाह्य इंद्रियांची चढफळ म्हणजे विषयी सेवन करण्याची इंद्रियांची जी धावपळ चालू असते ना, ती धावपळ आवरून करणे, आवरून धरणे आणि मनाची वृत्ती तिथपर्यंत जाऊ न देणे, मनाच्या प्रमाणे इंद्रियांना वागू न देणे यालाच निग्रह करणे, विषय चाड, दमाचे कोड या नाव याला दम म्हणतात. शम आणि दम. आणि अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची साधना ब्रह्मदेवाने विषेंद्रियापासून इंद्रियाची वृत्ती आवरली, इंद्रियांचा निग्रह केला आणि मनाची वृत्ती सुद्धा आवरली, मनाचं सुद्धा दमन केलं आणि या शमदमाचा मेळ घातला, शमाचा आणि दमाचा मेळ घातला आणि त्या मेळाने काय केलं, जिंतिले ममत्पवनाचे उल्लाळे, शमदमाचे निज मेळे जिंतले मन पवनाचे उल्लाळे, इंद्रियाचे अपार पाळे तेने तपोबळे आक्रमिले,
शुकाचार्य सांगतात, राजा ब्रह्मदेवाने अशा प्रकारचा मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह, इंद्रियाचे दमन केलं आणि त्यातून त्याच्या मेळाने काय केलं, जिंतिले मनपवनाचे उल्हाडे, म्हणजे मन आणि पवन पंचप्राणवायू जे आहे त्या वायूंना आणि मनाला सुद्धा जिंकलं. उल्हाडे म्हणजे उसाळी, मन खवळलं म्हणजे मनाची उसळी आणि प्राणांची जी उसळी आहे ती उसळी जिंकली, म्हणजे ते जे त्यांच्यातलं तो सामर्थ्य आहे ते शमवलं आणि इंद्रियाचे अपार पाळे तेने तपोबळे आक्रमिले. मन पवनाला जिंकलं, मन पवनाची जी गती होती ती गती थांबवली, त्यांची शिथिल केली आणि किंवा बदलवली आणि इंद्रियांचे अपार पाळे तिने तपोबळे आक्रमिले. अशा प्रकारच्या त्या इंद्रियांना आवरून ब्रह्मदेवाने काय केलं, तपोबळे आक्रमिले. असं तपाच्या माध्यमानेच त्या मनाला याला त्या तपाच्या बळाने आक्रमण म्हणजे तपाला सुरुवात केली आणि पुढे याचा विचार काय केला. याच्यामुळे काय झालं, मन अमन पाहो आदरिले, अवते चंचलत विसरले, चित्त विषय चित्ते मुकले, चित्ती चैतन्य चैतले चैतन्य पै. महाराज म्हणतात की याच्यामुळे त्याचं मनाचं मनपण गेलं आणि मनाचं अमन झालं. चित्ताचं चंचलत्व जे आहे ते चंचलत्व चित्ताचं मनाचं विसरलं. चित्तातून विषय चित्ते मुकले, म्हणजे चित्तामध्ये जे विषयाचं चिंतन होतं ते सुद्धा चित्ताने विषयाचं चिंतन सोडून दिलं आणि परमात्म चिंतन करायला लागले आणि चित्ती चिंतले चैतन्य पै, परमात्म्याचं चैतन्य चिंतन ते करायला लागले. आणि याच्या पुढे पुन्हा अजून विचार आहे. आपली वेळ समाप्त झाली. चित्ताने चित्ताचं केलं, मग बुद्धीने बुद्धीचा विचार राहिला, अहंकार राहिला. कारण चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे मन झालं, चित्त झालं, आता बुद्धी आणि अहंकार ह्या विचार राहिला. आता बुद्धीने काय केलं आणि अहंकाराने काय केलं याचा विचार उद्याच्या दिवशी उद्याच्या प्रवचनामध्ये आपण करणार आहोत. याच वेळेस आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. आज झालेली सेवा, आजची चिंतन सेवा आईसाहेब मुक्तांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी, परवा ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या वाणीला आपण आज विसावा घेतोय. उद्या पुन्हा याच वेळेमध्ये मना बुद्धीचा आणि अहंकाराचा विचार काय आहे, त्यांची गती कशी काय याचा विचार आपण करणार आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाचं आईसाहेबांचं भजन करू आणि पुन्हा भेटूया उद्या याच वेळेस. म्हणजे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु मुकुंद महाराज, सद्गुरु सखाराम महाराज की. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्र जननी मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई,
दासा ठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञान ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय हिंदूजी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज महाराज की सब संतन की जय जय सोमेश्वर भगवान भगवान की जय मंगल मूर्ती मोरया